जिल्ह्यातील पत्रकार मित्रांना माझा व्यासपीठावर उपस्थित 151 बेलापूर विधानसभेच्या आमच्या उमेदवार आमदार मंदाताई म्हात्रे, व्यासपीठावर उपस्थित जिल्हाध्यक्ष गरज साहेब, कौशिक साहेब, राजू म्हात्रे, सतीशजी, संदीपजी, खरं तर आजची पत्रकार परिषद अतिशय महत्त्वाची एवढ्यासाठी आहे की येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीसाठी 18 तारखेला संध्याकाळी प्रचाराची सांगता होणार आणि 18 तारखेला सकाळी 10 वाजता रामलीला मैदान, नेरूळ सेक्टर 6 या ठिकाणी देशाचे गृहमंत्री व भारतीय जनता पार्टीचे नेते एक धडधडणारी तोफ ज्यांना देशामध्ये मानलं जातं ते सन्माननीय अमितभाई शहा मंदाताईंसाठी बेलापूर विधानसभेसाठी एक सभा घेणार आहेत। ती सकाळी 10 वाजता आहे। प्रचंड संख्येने बेलापूर विधानसभेतली लोक माननीय अमितभाई शहा काय बोलतात आणि काय सांगणार आहे ते ऐकण्यासाठी येतील। माझी पत्रकार मित्रांना, सर्व आपल्या माध्यमातून नवी मुंबईतील बेलापूरमधील सर्व जनतेला मंदाताईंच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने विनंती आहे की या सभेला सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि हजारोच्या संख्येने माननीय अमितभाई शहा यांनी 370 कलम काढण्यामध्ये मोठा सहभाग होता। काश्मीरच्या मुद्द्यावरती त्यांचा मोठा सहभाग होता। एक देशाचे पुन्हा एक लोहपुरुष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्या पत्रकार परिषदेला सर्वांनी उपस्थित राहावं। शहर आहे तर त्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहराच्या अनुषंगाने इथं रोजगार निर्मिती होणं गरजेचं आहे। त्या अनुषंगाने तुम्ही इथल्या नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी किंवा छोटे व्यवसाय निर्माण करून देण्यासाठी काय उपाययोजना करणार आहात? आता बघा, असं झालं की छोटे रोजगार करण्यासाठी आपण पहिला तर स्मार्ट विलेजमध्ये 52 गाळे मच्छीमारांना बनवून दिले, 32 गाळे आपण भाजी मार्केट, मटन मार्केट आणि फ्रूट मार्केटला दिले। त्याच्यातून एक जवळजवळ 1,00,000 लोकांचा रोजगार निर्मिती झाली। आता आपण बेलापूरकडे तर 17 गाड्यांचं टेंडर काढलेलं आहे, जे तुमच्या घरासमोर जे बसतात मच्छी विकायला, भाजी विकायला, ते सगळं आपण स्वच्छता करून पूर्ण तलावाला सुशोभीकरण करून तिथे वॉकिंग करण्यासाठी आपण करतो। टेंडर झालेलं आहे। या महिन्यामध्ये हे टेंडर प्रोसिजर पूर्ण होऊन जर ती 17 दुकानं झाली तर नाक्यावरची जेवढी घाण आहे ती निघून जाईल आणि सुशोभीकरण करताना एक चांगलं त्या बाजूला वातावरण निर्मिती होईल आणि रोजगार उपलब्ध करायचा विजेच्या माध्यमातून त्या दुर्वा झोपडपट्टीमध्ये अनेक लोकांना रोजगार प्राप्त होईल, कारण त्याच्यातून विटा बनवून त्या विटा उपयोगी येतील आणि तुमचं जे वीज निर्मिती होईल ती तुमची पालिका असेल ती विकत घेईल। त्याच्यातून अनेक प्रकल्पांना, जोड प्रकल्पांना जवळजवळ 100 ते 200 लोकांना तिथे रोजगार प्राप्त होईल असं मला आज सांगावंसं वाटतं। अनेक प्रकल्प आहेत, मरीना आहे तर तिथे 100-150 लोकांना रोजगार मिळेल। जे प्रकल्प आत्ता माझे होऊन दिलेले आहे ते जर झाले असते, जसं हॉस्पिटलमध्ये 250-300-400 लोकांना नोकऱ्या उपलब्ध झाल्या असत्या। महाराष्ट्र भवनमध्ये त्यात नोकऱ्या उपलब्ध होतील। आत्ता आपल्याला कंपन्या इथे बंद झालेल्या, कंपन्यांच्या माध्यमातून इथे रोजगार निर्माण होऊ शकत नाही। पण एखादा बेड MIDCने जर दिला जर छोट्या उद्योगांसाठी, जसं मुंबईला कसं आहे छोटे छोटे औद्योगिक गाळे दिले जातात आणि त्या गाळ्यांच्या माध्यमातून इथे जी वस्तू तयार होते त्या वस्तूच्या माध्यमातून अनेक लोकांना त्या वाढीमध्ये रोजगार मिळत असतो। तसा जर आपल्याला MIDC तुमच्यामध्ये आता कत्तलखान्याचं चाललेलं आहे त्यांचं, पण आम्ही ते स्टॉकमध्ये तर त्या तिथे जागा जर छोट्या उद्योगांना दिलं, स्टीलची भांडी बनवणं किंवा चप्पल मॅन्युफॅक्चरिंग करणं, छोटे उद्योगांना दिलं तर मला वाटतं तिथे बरेच लोकांना, गरीब विद्यार्थ्यांना तिथे रोजीरोटी काम मिळेल। अनेक प्रकल्प आहेत डोक्यात, कारण निवडणुकीच्या याच्यामध्ये सकाळपासून मोठे प्रकल्प आणायची म्हणजे खूप इच्छा आहे की तिकडे वडील इकडे मुलगा दोन्ही तिकिटी स्वतःच्या घरात पाहिजे। पार्टीला एखाद्या सामान्य कार्यकर्त्याचं जर नाव दिलं असतं तर निश्चित भारतीय जनता पार्टीने त्या उमेदवाराचा विचार करून त्याला तिकीट दिलं असतं। पण महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून जे काय पाहिजे ते आपल्याच घरात पाहिजे,
आपल्याच मुलांना पाहिजे हे लोकांमध्ये खूप वाईट मेसेज गेलेला आहे आणि त्या दृष्टीतली लोक आज बघत आहेत की सगळं जे नव्या मुंबईत आहे ते आपल्याच घरात पाहिजे, यासाठी ही जी धडपड चाललेली आहे. आणि उमेदवार 10 वर्ष आमदार होताना काय काम केलं त्यांनी? ऐरोळीमध्ये 2 जेटी होत्या, 2004ला मी बांधलेल्या, त्यासुद्धा त्यांनी पूर्ण नाही केल्या. जर ऐरोळीत कोणाच्या घरी गेले नाही, आता AC गाडीतून उतरून घरी घरी जातात आहे, लोक ओळखतात. 10 वर्ष कोविडमध्ये इथे कोणी काम केलं? लोकांच्याकडे 3 वेळा मला कोविड झाला, या लोकांना एकालाही कोविड का नाही झाला? हे कुठे होते कोविड काळात? कुठेतरी जायचं, काहीतरी फोटो काढायचा, पालिकेत 8 दिवसांनी यायचे, 8 दिवसात पत्र देऊन फोटो काढायचे. कामाचं काय झालं? कुठलं काम केलं त्यांनी? एक काम त्यांनी दाखवावं, माझ्याकडनं शासकीय काम केलं दाखवावं, माझ्याकडनं 5 लाख रुपये घेऊन जावं. एक तर मंत्री होते, का ना झोपडपट्टीचा विकास झाला? का ना एखादी झोपडपट्टी तयार झाली 2.5 वर्षामध्ये? मी एम करीन त्याम करीन. लोकांना आता मूर्ख बनवण्याचे धंदे सोडा. मी सुजाण नागरिक आहे आणि माझ्याबद्दल जे बोलतात ना, मी बोलते. मी कोणासाठी बोलते? मी लोकांसाठी बोलते. लोकांची कामं नाही झाल्यावर बोलते. मुंडेला का मी बोलली? कारण लोकांची घरं तोडत होता, पण त्याच्यामुळे मी लोकांसाठी काम करते, मी लोकांसाठी बोलते ना. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, जर मी बोलते तर लोक मला देतात ना निवडून, कारण त्यांना माहिती आहे ताई आमच्यासाठी एकमेव महिला जी भांडू शकते. आज आमच्या महिलांना आधार आहे. आज मी इथं 4 ऑपरेशन केले या 5 दिवसात. कोणी करून दाखवली असती का? सरकारच्या माध्यमातून. एक हार्टचं केलं MGMमध्ये, 2 दुसऱ्या MGMला किडनी स्टोनची केली, तिसरं त्या MGMला केलं. म्हणजे विचार करा, आज सुद्धा लोक माझ्याकडे पद नसताना येतात का? तर त्यांना विश्वास आहे, त्यांना विश्वास आहे की मंदाताईला दिले काम हे होणार. 6 फोन मला करायला लागत नाही, माझा फोन माझ्या हातात असतो. रात्री एका कार्यकर्त्याने फोन केला, 2 वाजता मी उचललं, तर कोणीतरी माझं बॅनर पाठवून टाकलं. तर काम करणाऱ्या लोकांना बॅनर पाडा. माझे बॅनरही जास्त नाहीत. माझा निधी आणलेलं मला दाखवावं. आमदार निधी नाही, शासकीय निधी. जसं मी आता 350 कोटी केंद्र शासनाचे आणले, जसे 210 कोटी सिडकोकडनं काढले, 260 कोटी पालिकेकडनं केले, त्याचप्रमाणे MMRD असेल, त्याच्यानंतर पिचनिंग असेल, वेगवेगळ्या संस्थांकडून 25 कोटी, 30 कोटी, 10 कोटी, प्रत्येक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निधी आणला 10 कोटी, अण्णाभाऊ साठेचा निधी आणला 5 कोटी, त्याचं मॅजिक गार्डन होत आहे. असे मी जे विविध निधी आणले, त्यात त्यांनी कधी कुठले निधी आणले? आता आणले. माझा निधी आला का 2 दिवसांनी माझं डिक्लेअर झालं का तो निधी येतो. त्याच्या अगोदरची गोष्ट सांगते. जो उमेदवार उभा आहे तो 10 वर्ष होता ना आमदार, त्याला ऐरोळी तरी माहिती आहे का क्षेत्र? तो मला सांगतो, तुर्बा झोपडपट्टीमध्ये मी गेली नाही. तुर्बा झोपडपट्टीमध्ये पहिलं मी डम्पिंग ग्राउंडचं काम केलं 2014. 92 कोटी सरकारकडनं माफ केले. 192 कोटी लागलेले 92 कोटी माफ करून 34 एकरचा भूखंड मी MIDCकडनं मिळवून दिला. 10 एकरचा भूखंड हनुमान नगरचा, जी झोपडपट्टी आहे ती तोडणार होती, तो त्यांना मिळवून दिला. हे किती मोठं काम केलं. तेवढं तुर्ब्यात कधी जात नाही. मी दरवर्षाला हनुमान मंदिरात जाऊन तिथे महाप्रसादाचं आयोजन करून गोर गरिबांना वाटत असते. हेल्थ चेकअप कॅम्प घेत असते. ब्लँकेट थंडीत मी तिथे जाऊन वाटत असते. आता जवळजवळ 30 ते 35 लाखाचे मी 10 हायमॅक्स लावले आहेत, 10 लाईटी लावल्या आहेत, गार्डन करून घेतले. तिथं ते गार्डन चाललं होतं, एका बिल्डरला देत होते, ते सोडून घेऊन तिथे गार्डन लावलं. असे अनेक कामं तुर्ब्यात केले. ते काय म्हणतात, मंदाताई फिरायला पाहिजे. नाही, फिरणं म्हणजे काम होत नाही. पत्र देऊन फोटो काढणं म्हणजे काम होत नाही. त्यासाठी फॉलोअप करायला लागतो. समाज मंदिर 5 झालं, जागा नाही आहे, बरंचसं काम आहे तिथे पेंडिंग. आता जवळजवळ 2 ते 2.5 कोटीचं काम पेंडिंग 5 झालेलं आहे. आचारसंहिता लागली. त्यानंतर आमदार 10 वर्ष फिरलाच नाही. त्या मारुती देवाला माहिती आहे, मी दरवर्षी जाऊन तिथे महाप्रसादाचं नियोजन करते. आपणच कामं केल्याचा दावा करत बसले. पालिकेत तुम्ही सगळे साक्षीदार आहेत, आयुक्त होते,
आयुक्त असताना त्या खुर्चीवर पगार घेत होते आणि कामं करत होते. केलेत त्यांनी कामं. मी त्यांची कामं नाही केली असं मी सांगू शकत नाही, पण आयुक्त म्हणून केलेलं आहे, आमदार म्हणून नाही. राज्यमंत्री झाल्यानंतरही काही कामं त्यांची फारशी झालेली कुठे दिसले नाही. घोषणा केल्या, त्यांनी प्रयत्न केला, पण त्या प्रयत्नाच्या अगोदरच ते फ्री होल्ड मी केलेलं आहे, तो GR आहे. जे मी गावठणचं विस्तारचं केलं आहे तो GR आहे. त्याच्यानंतर त्यांनी दुसरी कुठली घोषणा केली, बऱ्याचशा घोषणा केल्या त्यांनी, पण त्या घोषणाच राहिलेल्या आहेत. कदाचित त्याचा फायदा मलाच होऊ शकतो.